नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज 11 जानेवारी 2025 आणि श्री लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी। श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेश मधील वाराणसी पासून 7 मैल दूर मुघलसराय या शहरात झाला होता। लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले। त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते। विशीतील त्यांची आई आपल्या 3 मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाल्या। लहान गावात लाल बहादूर शास्त्री यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले, मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले। उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले। घरी सर्वजण त्यांना नन्हे नावाने हाक मारीत। ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे। कडक उन्हाळ्यातही तापलेल्या रस्त्यावरून ते शाळेत जायचे। वयात आल्यावर लाल बहादूर शास्त्री यांनी परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढाईत रुची निर्माण झाली। भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले होते। त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ 11 वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली। गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले। त्यावेळी लाल बहादूर शास्त्री 16 वर्षांचे होते। गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला। त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना हादरा बसला। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले। 1927 मध्ये त्यांचा विवाह झाला। त्यांची पत्नी ललिता देवी ह्या त्यांच्याच शहराजवळील मिर्झापूर येथे राहत होती। त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला। हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेली काही मीटर कापड होती। यापेक्षा अधिक त्यांना आणखी काही नको होते। 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला। या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली। लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनीत लाल बहादूर शास्त्रींचे यांचे महत्त्व लक्षात आले होते। 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले। तेव्हा या छोट्या डायनामोला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले। त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरूढ झाले। 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले। त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती। एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागला। यामुळे त्यांनी स्वतःला जबाबदार ठरवत रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला। देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्व निर्णयाची प्रशंसा केली। तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लाल बहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्श मूल्यांची प्रशंसा केली। ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे, कारण यामुळे घटनात्मक मर्यादामध्ये एक उदाहरण कायम राहील। जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत। 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामुळे त्यांचे घटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते। 30हून अधिक वर्ष आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनसन्मानात लोकप्रिय झाले होते। नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले। त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले। लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता। आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले, कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे। महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले। अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।